स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये। तर मंडळी इथे बघू शकताय, मी मगाशी कुकरमध्ये तुम्हाला दाखवलं नाही, पण इथे मी 3 बटाटे शिजवून घेतलेले आहेत। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे बटाट्याची सुकी भाजी, एकदम साधी सिंपल मसाल्यावाली, जे पटकन टिफिनसाठी वगैरे होऊ शकते अशी भाजी तुम्हाला दाखवणार आहे मी। तर आपल्याला नेहमी भाजी करायचं कंटाळा येतो, कोणती भाजी करायची आणि कोणती खायची कंटाळाच येतो, काय बनवायचं रोज रोज। आणि बटाट्याची भाजी खायला आपल्याला कंटाळाच येतो। तर आज मी तुम्हाला असं दाखवणार आहे की बटाट्याची भाजी मसालेवाली कशी बनवायची ती, आणि ती आपल्याला सुद्धा आवडेल आणि मुलांना सुद्धा आवडेल अशी भाजी मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला मी तुम्हाला दाखवते। इथे 3 बटाटे घेतली आहेत आणि मी मसाला दाखवते काय करायचा आहे तो आपल्याला। तर मी इथे मिक्सरचा भांडा घेतला आहे। तर आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे अद्रक, लसूण, एक मिरची। तर मिरची बघू शकता मी आतमधले बिया असतात ते काढून घेतलेले आहेत। आता आपल्याला घ्यायचं आहे, ते बघू शकता मी अर्धी वाटी कढीपत्ता घेतला आहे। आपल्याला कढीपत्ता जास्ती वापरायचा आहे। चांगलं एकदम धुवून घेतलेला आहे स्वच्छ। आता आपल्याला एक टोमॅटो घ्यायचा आहे, इथे मी बारीक कट करून, एक मोठाच टोमॅटो आहे, छोटा नाही आहे। आता हे आपल्याला मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं आहे, बारीक करून घ्यायचं आहे, एकदम पण बारीक नाही करायचं आहे, तुम्हाला दाखवणार नाही आता कसं बारीक करते ते। तर इथे बघू शकताय आपले जे टोमॅटो, लसूण, अद्रक, मिरची जे होते ते असं वाटून घेतलंय। जास्ती पण बारीक नाही आपल्याला करायचं आहे, थोडंसं आपल्याला जाडसरच ठेवायचं आहे। ते बघू शकता मी वाटून घेतलं आहे। तर आता आपण भाजी करायची तयारी करूया। तर आता इथे बघू शकताय मी पॅन गरम करायला ठेवला आहे, तेल सुद्धा घातलं आहे। तेल थोडं आपल्याला जास्तीच घालायचं आहे, तुम्हाला जितकं टाकायचं तेवढं टाका, मी थोडं जास्तीच घेतलं आहे तेल, इथे बघू शकताय। तर आता आपली कढई गरम झाली की आपण जिरं घालूया पहिलं। ते जिरं आपलं घातलं आहे। आता आपल्याला घालायचं आहे हिंग। हिंग पहिलं वापरायचं। इथे बघू शकता मी आता एक छोटा कांदा घातला आहे, बारीक चिरलेला। आपल्याला जास्ती कांदा लाल नाही करायचा आहे, थोडंसं झालं की आपण लगेच त्याच्यामध्ये जे मिक्सरला वाटलेला मसाला आहे तो घालूया। आपला कांदा थोडा तयार झालेला आहे। तर आता आपण जे हे वाटून घेतलं आहे ते घालूया। इथे आपला कढीपत्त्याचा सुगंध इतका छान येतोय। लक्षात ठेवा, आपल्याला मसालेवाली भाजी बनवायची असली तर आपण कढीपत्ता मिक्सरला वाटून घ्यायचा, खूप छान टेस्ट सुद्धा येते आणि सुगंध सुद्धा खूप छान येतो। तर आपल्याला चांगला मसाला भाजून घ्यायचा आहे। आता आपण इथे झाकण ठेवूया 1-2 मिनिटं। इथे बघू शकताय ही ग्रेव्ही अशी थोडी तरी शिजली आहे। आता आपण इथे मसाले ऍड करूया सगळे। चांगलं पहिला परतून घेऊया। आता आपण मसाले घालूया।
तर इथे आपले मसाले घातले आहेत. गरम मसाला घातला आहे, हळदी पावडर घातली आहे, धना पावडर, किचन किंग मसाला, लाल तिखट, मीठ. तर आपण मिक्स करून घेऊया. तर आता आपल्याला इथे बटाटे घालून घेऊया. इथे बघू शकता बटाटे मी कशी कट केली आहेत. ती एकदम पण छोटे नाही आपल्याला बटाटे कट करायचे आहेत. तर आता आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. बटाटे आपल्याला जास्ती छोटी नाही करायचे आहेत, थोडे आपल्याला मीडियम आकाराचेच ठेवायचे आहेत. तर इथे आपली भाजी मिक्स करून घेतली आहे. तर आता आपल्याला 5 ते 10 मिनिट आपण झाकण ठेवून देऊया. तर आता इथे बघूया आपण आपली भाजी तयार झालेली आहे का. पाणी आपण बिलकुल पण ॲड नाही केला. तर इथे बघू शकता पाणी पूर्ण आपलं अजून पूर्ण सुटलं आहे. एकदम सुकीच बनवायची आपल्याला. अजून 2 मिनटं फक्त आपण झाकण एकदा वाफ काढू आणि मग आपण गॅस बंद करूया. तर आपली भाजी आता तयार झालेली आहे. गॅस ऑफ करते. आता आपण हलवून बघणार आहोत. तर आपली भाजी अशी तयार झालेली आहे. तर इथे बघू शकताय एकदम मसालेदार एकदम मस्त भाजी आपली तयार झालेली आहे. एकदा नक्की ट्राय करा तुम्ही. आणि कढीपत्ता आपल्याला जास्ती वापरायचा आहे, जेणेकरून भाजीला चव जी येते ना, खूपच छान चव येते भाजीला. आपल्या बटाट्याची भाजी खायला सगळीच कंटाळतात, पण अशी जर बनवलात ना तर खरंच 1-2 दिवसांनी तरी खायला बघणार. तर आता आपण सर्व करूया. तुम्हाला दाखवणार मी. काढून घेते मग तुम्हाला दाखवते कशी झाली आहे ती. तर इथे बघू शकता आपली भाजी मसालेदार एकदम तयार झालेली आहे. बघू शकताय तुम्ही. आता आपण घालूया कोथिंबीर. नक्की एकदा ट्राय करा. तर मंडळी इथे बघू शकता कोथिंबीर सुद्धा घातली आहे. तर आपली भाजी किती छान दिसते. नक्की एकदा बनवून बघा. कोण खात नसलं ना तर नक्की खाणार. तर नक्की तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असला तर प्लीज लाईक करा. आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केला नसला तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. चला.